संगमनेर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे भटके कुत्रे आहेत त्यांचा त्रास होतो असं नागरिकांची सातत्याने तक्रार होती। भटके कुत्र्यांच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने काही निर्देश ठरवून दिलेले आहेत की ते कुत्रे कशा पद्धतीने त्यांना पकडलं पाहिजे, कशा पद्धतीने त्यांच्यावर ट्रीटमेंट केली पाहिजे, त्यांचं जे आपण ज्याला नसबंदी म्हणतो ती नसबंदी कशा पद्धतीने केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी सुटसुटीत या ठिकाणी केल्या पाहिजे अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाचे पण निर्देश आहेत। परंतु आपल्याकडे ती व्यवस्था नसल्यामुळे आपण त्याच्यामध्ये फार काही काम करू शकत नव्हतो आणि म्हणून आता संगमनेर नगरपालिकेने एक निर्णय घेतला की आपल्याला भटके कुत्रे असतील त्यांच्यासाठी एक व्यवस्थित असं हॉस्पिटल तयार करायचं जिथं त्यांना आपण ठेवू शकतो। त्यांचं नसबंदीचं, त्यांचं रॅबिसच्या जे त्यांचे लसीकरण असेल ते करून त्याच्यानंतर त्यांना परत 5 दिवसांनी त्यांना परत मूळ ठिकाणी सोडायचं, जेणेकरून ते त्यांच्यात कोणत्याही पद्धतीची जे ॲग्रेशन आहे त्यांच्यामध्ये जो आक्रमकता आहे ती निघून जाईल आणि कुत्रे जे आहे ते आपल्यामध्ये देखील एकत्रितपणे राहू शकतात। शेवटी हा निसर्ग आहे, निसर्गामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे। माणसाला जर वाटत असेल की फक्त माणसानीच राहावं तर असं काही शक्य नाही। या निसर्गात असलेल्या प्रत्येक गोष्टीला तेवढाच ह्याच्यावर अधिकार आहे जेवढा माणसाचा आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना त्या निसर्गाची काळजी घेणं, त्या जनावरांची काळजी घेणं हे देखील आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच हा उपक्रम आपण प्रायोगिक तत्त्वावर या ठिकाणी सुरू केला आहे। मालपानी परिवाराने त्याच्यासाठी मदत केली कारण त्याच्या जागेची अडचण होती, हे सगळं करण्यासाठी निधीची अडचण होती, त्यांनी ती अडचण पार पाडली। आता युनिव्हर्सल नावाच्या पुण्याच्या नावाजलेल्या कंपनीला संगमनेर नगरपालिकेने ते काम दिलेलं आहे आणि पुढच्या 1-5-6 महिन्यामध्ये हळूहळू टप्प्याटप्प्याने संगमनेर शहरातले सगळे जे भटके कुत्रे आहेत, जवळजवळ 2000 भटके कुत्रे संगमनेर शहरामध्ये आहे, ते सगळे त्या ठिकाणी त्यांच्यावर योग्य असं नसबंदी केली जाईल, त्यांच्यावर उपचार केले जातील आणि ते माणसांसाठी धोकादायक नसतील अशा परिस्थितीपर्यंत त्यांना घेऊन जाण्याचं काम केलं जाईल। आणि अशाच वेळेस जे काय ॲग्रेसिव्ह डॉग असतील, जे समजा लोकांना त्रास देणारे असतील, तर अशांसाठी कायमस्वरूपी देखील व्यवस्था नगरपालिकेच्या वतीने केली जाणार आहे। त्यांना तिथून उचलून कायमस्वरूपी एखाद्या ठिकाणी ठेवण्याचं काम केलं जाणार आहे। हे सगळा उपक्रम राबवण्यामध्ये मालपानी परिवाराने सतत मदत केली। आज आपल्या दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। सगळे नगरसेवक, नगरसेविका, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख हे सगळे उपस्थित आहेत आणि मला मनीष भाऊ आहेत, रचना भाभींनी खरं तर याच्यामध्ये फार मोठा पुढाकार घेतला कारण कुत्र्यांना कशा पद्धतीने उचलत होते, मागच्या जी एजन्सी होती ती कोणत्या पद्धतीने उचलायची, कशा पद्धतीने टाकायची आणि म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये एक व्यवस्थितपणा आणावा यासाठी हा सगळा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नगरपालिकेने फॉरेस्टमध्ये 2.5 एकर जागेची मागणी केलेली आहे। ती मागणी देखील आता फॉरेस्ट विभागाकडं पुढं गेलेली आहे आणि ती पुढं जाऊन आता त्याच्यात 2.5 एकर जागा फॉरेस्ट विभागामार्फत संगमनेर नगरपालिकेला पुढच्या 1-2 महिन्यामध्ये मिळेल आणि तिथं एक कायमस्वरूपी अतिशय सुसज्ज असं म्हणजे देशात नाही अशा पद्धतीचं एक भटक्या जनावरांचं, फक्त भटके कुत्रेच नाही तर त्याच्यामध्ये भटकं गाढव असेल किंवा घोडा असेल, डुक्कर असेल, गायी असतील, यांच्यासाठी सुद्धा आपण एक सुसज्ज अशी व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहे। या निमित्ताने मला सगळ्या संगमनेरकरांना आव्हान करायचं आहे की आपण सगळेजण प्राणीप्रेमी आहोत हे बरोबर आहे, परंतु ते करत असताना लोकांना त्रास होणार नाही याची देखील काळजी आपण घ्यायची आहे। गावात एक 10 ते 12 असे ठिकाणं तयार झालेत का जिथं प्राणीप्रेमी राहतात आणि त्यांनी तिथे वेगवेगळ्या पद्धतीने त्या प्राणी, आपण कुत्रे असतील किंवा बाकीचे जनावर असतील, गाया असतील, यांना आपण खाऊ घालतो आणि ऑटोमॅटिक तिथंच ज्या मोठ्या संख्येने गोळा होतात। तर असं कुठल्याही प्रकारचं लोकांना त्रास होईल अशी गोष्ट कोणत्याही प्राणीप्रेमींनी करू नये। कोणाला जर त्रास होत असेल त्यांनी नगरपालिकेच्या नंबरवर जर फोन केला तर तिथं तातडीने त्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणाने करू। सगळ्या नगरपालिका आणि नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सगळे नगरसेवक, सगळे मालपानी परिवाराचे सदस्य या सगळ्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद।